या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, शिवाला समोर बघून ते गुंड खूप घाबरतात आणि वसूला एका भिंतीवर ढकलून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या हातामध्ये ते पैशांचे बॉक्ससुद्धा असते आणि त्यामुळे शिवा एक काठी घेते आणि ती काठी त्या गुंडाला फेकून मारते. त्यामुळे तो जागीच पडतो आणि ते बॉक्स त्याच्या हातातून उडते. तर वसुंधरा पटकन ते पकडण्यासाठी पुढे जाते आणि ते बॉक्स पकडते सुद्धा. मात्र त्यानंतर त्या गुंडाची बहीण त्या ठिकाणी येते आणि वसूच्या हातातून ते बॉक्स घेण्याचा प्रयत्न करते. मात्र वसू काही तिला ते बॉक्स घेऊ देत नाही. तर दुसरीकडे तो गुंड शिवाला मारण्यासाठी येतो. मात्र शिवा त्याला चांगलंच मारते आणि तेथून पळवून लावते. त्यानंतर वसुंधरा आणि शिवा त्या बाईला सुद्धा तेथून पळवून लावतात आणि ते दोघेजण तेथून गेल्यावर मग शिवा वसू तो बॉक्स उघडून बघतात. तर त्यामध्ये पैसे बघून त्या दोघींनाही मोठा धक्का बसतो. शिवा म्हणत असते की वसू, खरं तर तुझ्या फॅमिली मॅटरमध्ये मी पडायला नको आहे, पण तुझ्या कुटुंबात ना काहीतरी मेजर गडबड सुरू आहे. मला मागाशीच या सगळ्याचा अंदाज आला होता. आणि त्यावर वसू म्हणते की हो शिवा, आता बघ मी या सगळ्याचा कसा सोक्षमोक्ष लावते ते. आणि मग त्यानंतर ती मनापासून शिवाचे आभार मानते आणि त्यानंतर त्या दोघीजणी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जातात. त्यानंतर मग ती आलिशा कार्यक्रमाला सुरुवात करते. ती म्हणत असते की पहिला मान जयश्री ठाकूर मॅमचा. आणि मग त्यानंतर ती वसुंधराला जयश्रीला हळदी कुंकू लावण्यासाठी पुढे बोलावते. पण जयश्री रागातच म्हणते की तू नको, मला तनया हवी आहे. आणि मग त्यानंतर विशाखा आणि तनया बाहेर येतात. तर जयश्री वसुंधराचा अपमान करत तिला बाजूला जायला सांगते आणि तनयाला म्हणते की तू मला हळदी कुंकवाचं वाण दे. त्यामुळे मग तनया ताट हातात घेते आणि जयश्रीकडे जाऊ लागते. मात्र तिच्या पायाला आधीच दुखापत झालेली असते, त्यामुळे तिचा तोल जातो आणि ती पुन्हा खाली पडणार इतक्यात तिची आई तिला सावरते. मात्र इतर बायका म्हणू लागतात की अगं, जर हिच्या हातून ताट खाली पडलं ना तर अपशकुन होईल, त्यापेक्षा तू तुझ्या मधल्या सुनेला हा मान दे ना. आणि मग जयश्रीचा सुद्धा नाईलाज होतो. ती वसूला म्हणते की ठीक आहे, तू ये समोर. आणि त्यामुळे वसूला तर खूपच आनंद होतो. ती जयश्रीला म्हणते की थँक्यू आई, मला खरंच तुम्हाला मनापासून हळदी कुंकू लावायचं होतं, तुम्हाला वाण द्यायचं होतं आणि देवाने माझी इच्छा पूर्ण केली. पण जयश्री रागातच म्हणते मात्र माझी इच्छा देवाने नाही पूर्ण केली. आणि मग त्यानंतर वसू तिला हळदी कुंकू लावते, वाण देते आणि तिचा आशीर्वाद घेते. नंतर ती आलिशाला सांगते की आता माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला शिवाला बोलाव. तिचा मान पाहिला आणि ते ऐकून शिवाला खूप आनंद होतो आणि मग वसू तिलाही वाण देते. मात्र त्यामुळे तनया म्हणते की आता तुम्हा दोघींचं झालं असेल तर जा बाजूला, कारण आता आईंच्या मैत्रिणींना इथे बोलवायचं आहे. त्यामुळे शिवा आणि वसू बाजूला जाऊन बोलू लागतात. तर विशाखा म्हणत असते की जयश्री, तू सगळ्यात आधी मला वाण देशील का, कारण मला ना खूप घाई आहे, लवकर घरी जायचं आहे. तर जयश्री म्हणत असते की हे काय तुझं बरोबर नाही, प्रत्येक वेळी तुला का घाई असते. तर तनया म्हणते की प्लीज आई, त्यांना जाऊ द्या ना, कारण घरी बाबासुद्धा एकटेच आहेत. त्यामुळे मग जयश्री आधी विशाखाला वाण देते आणि मग विशाखा पटकन तो बॉक्स घेऊन तेथून बाहेर पडते. त्यामुळे तनयासुद्धा खुश होते. दुसरीकडे शिवा वसुंधराचा निरोप घेते आणि तिच्या घरी जाण्यासाठी निघते. तर शिवाने ज्या गुंडांची धुलाई केलेली असते ते जाऊन त्यांच्या त्या बॉसला घडलेला सगळा प्रकार सांगतात. त्यामुळे तो खूपच चिडतो आणि म्हणतो की आता त्या विशाखाबाईला मी सोडणार नाही, मीच आतमध्ये जातो. पण तितक्यात विशाखा तो बॉक्स घेऊन त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की तुम्ही आतमध्ये कुठे चालला होता, बघा मी आणलेत तुमचे पैसे, पण इथे मी तुम्हाला ते देऊ शकणार नाही, जर कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. पण तो गुंड म्हणतो की आम्हाला ना तू वेडं बनवू नको, आत्ताच मला पैसे दे. त्यामुळे मग विशाखा म्हणते की ठीक आहे आणि ती तो बॉक्स गाडीवर ठेवते आणि उघडते. मात्र त्यामध्ये 1 रुपयासुद्धा नसतो, फक्त वाणाचे सामान असते. आणि ते बघून ते गुंड तर खूपच चिडतात. ते विचारत असतात की हे सगळं काय आहे. तर बॉक्स रिकामा आहे हे बघून विशाखासुद्धा घाबरते. ती म्हणत असते की नक्कीच काहीतरी अदलाबदल झाली आहे, तुम्ही थांबा, मी पटकन आतमध्ये जाऊन बघून येते. मात्र ते गुंड तिच्यावर गन रोखतात आणि म्हणतात की आत्ताच्या आत्ता तुझ्या घराची चावी दे, नाही तर तुला इथेच मारून टाकू. त्यामुळे विशाखा घाबरून तिच्या घराची चावी त्या गुंडांना देते. तर ते गुंड तिला धमकावत म्हणतात की आता जोपर्यंत तू 50 लाख कॅश घेऊन येत नाही तोपर्यंत घरात तुला पाऊलही ठेवता येणार नाही. आणि मग ते लोक तेथून निघून जातात. तर विशाखा खूप चिडलेली असते आणि ते बॉक्स घेऊन पुन्हा तनयाकडे येते. तिला बघून तनयाला आश्चर्य वाटतं. ती म्हणत असते की मम्मा, तू इथे काय करते. तर विशाखा तिला विचारत असते की तनया, पैसे कुठे आहेत, पैसे या बॉक्समध्ये नाही आहेत.
त्या गुंडांसमोर मी तोंडावर पडले. त्याने जर मला मारून टाकलं असतं तर काय केलं असतं तू? आणि ते ऐकून तनयासुद्धा घाबरते. पैसे कुठे गेले हे तिलाही कळत नाही आणि मग तितक्यात तिचं लक्ष वसुंधराकडे जातं. वसुंधरा हसतच त्यांच्याकडे पाहत असते. त्यामुळे तनयाच्या लक्षात येतं की वसुंधरानेच हे सगळं घडवून आणले. त्यामुळे ती रागातच वसूजवळ जाते आणि तिचा हात पकडून तिला बाजूला घेऊन येते. त्यानंतर तनया तिला विचारत असते की पैसे कुठे आहेत? तर वसू म्हणत असते की कोणते पैसे? माझ्या नवऱ्याने कष्टाने कमावलेले ना, जे तू चोरीच्या मार्गाने तुझ्या आईला देणार होती. तर तनया म्हणत असते की वाटेल ते बोलू नको, ताबडतोब मला माझे पैसे दे. मात्र वसुंधरा म्हणत असते की तुझे कोणते पैसे ग? ते पैसे माझ्या नवऱ्याने कष्टाने कमावले आहेत. तू घरात कोणालाही न सांगता ते पैसे तुझ्या आईला देत होती. तुला हे सगळं करायला लाज वाटत नाही का? मात्र तनया म्हणत असते की प्लीज मला ते पैसे दे. मात्र वसू म्हणते की ठीक आहे, पैसे तुला मिळतील, मात्र त्याआधी माझं एक काम करावं लागेल. तर तनया विचारते कोणतं काम? तर वसुंधरा तिला सांगते की मगाशी तू माझ्या आईचा अपमान केला ना, मग आता तू तिच्याकडे जायचं, तिची हात जोडून माफी मागायची, तिच्या पाया पडायचं आणि तिला मानाने हळदी कुंकवाचं वाण द्यायचं. ते ऐकून तनया चिडताना मी असं काही करणार नाही सांगते. मात्र विशाखा तिला म्हणते की तनया जा आणि ती जे सांगते ते कर. त्यामुळे मग तनया पुढे जाते. ती हात जोडून वसुंधराच्या आईची माफी मागते आणि त्यांच्या पायासुद्धा पडते आणि त्यांना मानाने वाणही देते. त्यामुळे जयश्री मात्र चिडते, पण तनयाला काहीच बोलता येत नाही. आणि मग त्यानंतर ती परत वसुंधराकडे जाते आणि तिला म्हणते की तू जे काही सांगितलं आहे ते मी सगळं केलं आहे, आता मला माझे पैसे परत दे. तर विशाखासुद्धा म्हणत असते की हो वसुंधरा, तो पैशांचा बॉक्स मला परत दे. तर वसुंधरा म्हणते की एवढी काय घाई आहे, अजून माझं काम पूर्ण झालेलं नाही आहे. तर त्या दोघीजणी वैतागूनच विचारतात की आता काय हवं आहे तुला? तर वसुंधरा हसतच म्हणते की ते कळेल तुम्हाला, चला माझ्यासोबत. आणि मग ती त्या दोघींना तेथून घेऊन निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.